नमस्कार. आत्मनिर्भर भारत या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. कोरोना वैश्विक महामारीशी लढा देताना रुतलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याचं मोठं आव्हान आपल्यासारख्या मोठ्या राष्ट्रापुढे आहे आणि त्याच दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसांपूर्वी 20 लाख कोटीचं पॅकेज अनाउन्स केलं आणि सर्वसमावेशक असं हे पॅकेज आहे. काल वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही ठराविक सेक्टर्समध्ये एसएमई असतील, एनबीएफसी असतील या सर्वांसाठी एक विशेष योजना, विशेष आर्थिक तरतूद देणारं पॅकेज काल अनाउन्स केलं. आजच्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये माननीय वित्तमंत्र्यांनी हे स्थलांतरित मजूर असतील, गरीब शेतकरी असतील या सर्वांसाठी सर्वसमावेशक असं पॅकेज आज अनाउन्स केलेलं आहे. मुळात 9 मुद्दे आजच्याही पॅकेजमध्ये आपल्याला दिसत आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठी घोषणा ज्याला म्हणता येईल ते म्हणजे वन नेशन वन रेशन, म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत अन्नधान्यासारखे जे रेशन कार्डद्वारे आपल्याला ज्या सुविधा मिळतात त्या सगळ्यांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक मोठा निर्णय. या योगी एखादा मजूर स्थलांतरित झाला आणि त्याच्याकडे रेशन कार्ड जरी दुसऱ्या राज्याचं असेल तर कुठल्याही राज्यात त्याला या सगळ्या रेशनच्या दुकानांचा फायदा मिळू शकतो. या सगळ्या गोष्टींवर आणि कालच्या सुद्धा जे मुद्दे होते मग एसएमई असतील, एनबीएफसी असतील, रिअल इस्टेटसाठी असेल, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी या सगळ्यावर आपण आज सर्वंकष चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत अर्थशास्त्राचे अभ्यासक अर्थतज्ञ उदय तारदाळकर. नमस्कार. आपल्यासोबत आहेत अर्थतज्ञ आणि मुळातच परकीय भांडवल ज्याला आपण म्हणतो की परदेशी गुंतवणूकदार यांच्याशी विशेष आतापर्यंत त्यांनी भारताशी संबंध ठेवलेले आशिष वाकणकर अर्थतज्ञही आपल्याबरोबर आहेत. उदयजी, आशिषजी, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. आत्मनिर्भर भारत. उदयजी, आज जे 9 मुद्दे माननीय वित्तमंत्र्यांनी मांडलेले आहेत त्यामध्ये मग शिशु कर्ज असेल, नाबार्डला दिलेले 25,000 कोटी असेल, मुळात अफोर्डेबल हाऊसिंगसाठी जे एक पॅकेज त्यांनी केलं, मुळातच जो अर्बन पुअर जो आहे, शहरी गरीब, ह्याच्या दृष्टीने पण अनेक योजना त्यांनी सांगितलेल्या आहेत. काय वैशिष्ट्य वाटतं आपल्याला? जेव्हा आपण एकंदरीत अर्थशास्त्राचा विचार करतो तर प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की आपला शेतीप्रधान देश आहे, पण ह्या कोरोनाच्या महामारीच्या मध्ये आपल्याला एक ऐरणीचा मुद्दा असा दिसून आला की जे स्थलांतरित मजूर आहेत ते म्हणजे त्यांनी किती तऱ्हेचं शोषण त्यांचं होतं. म्हणजे आता साधं उदाहरण घेतलं की एक दूध आपल्याला जे मिळतं तर आपल्या इकडे मिळणाऱ्या दुधाचा भाव आणि एकूणच ग्रामीण भागात मिळणाऱ्या दुधाचा भाव फरक असतो, पण त्यांना या इथे काही दयामाया नसते. शिवाय ते जिथे घरी राहतात त्याचं जे एकंदरीतच जे त्यांना भाडं भरायला लागतं. तर ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून मला वाटतं एक सामाजिक आस्था जी सरकारने दाखवायला पाहिजे तो आजचा या संपूर्ण याचा मला गाभा वाटतो. आणि त्या दृष्टीने मग म्हणजे मायग्रंट वर्कर्स याबद्दल एवढी चर्चा चालू होती समाज माध्यमामध्ये. मग स्ट्रीट वेंडर म्हणजे जे फळ विक्रेते, भाजी विक्रेते आहेत आणि छोटे शेती स्मॉल ट्रेडर्स सगळ्यांचा सर्वकष विचार करून मला वाटतं आजचं हे पॅकेज दिलं आहे. आशिषजी, आता जसं उदयजी म्हणाले तसं की मला एक आठवतं की म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारंवार या भूमिकेचा पुनरुच्चार केलेला आहे की कुठल्याही श्रमाला प्रतिष्ठा देणारं हे माझं सरकार असेल. श्रमशक्तीला त्यांनी पहिल्यापासून एक केंद्रस्थानी ठेवलेलं आहे. आणि आजचे जे आपण 9 मुद्दे पाहिले की मुळात मायग्रंट वर्कर्स की ज्यांना तसं म्हटलं तर त्यांचं भवितव्य हे जे ज्या ठिकाणी जातील तिथे ते भवितव्य त्यांचं असतं, तिथे त्यांचं अर्थकारण सुरू होतं. ह्या राज्यातून त्या राज्यात असेल, ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात असेल, हा असा एक मोठा विचार आज आपल्याला केला गेलेला दिसतो की ज्यामुळे ते जिथे असतील त्यांना अन्नधान्याबरोबर एक ठराविक पैसे का होईना पण त्यांच्या हातात राहतील, त्यांच्या घराच्या गरजा असतील त्या पूर्ण होतील. काय वाटतं आपल्याला? इकॉनॉमिक पॅकेज हे गव्हर्नमेंट म्हणजे सरकार अनाउन्स करेल, कधी येणार आहे. इतर विकसित देशांनी आपले पॅकेजेस अनाउन्स केले, आपण इकडे अजून काही आलं नाही. हे असे बरेचसे म्हणजे चर्चासत्र किंवा विविध माध्यमांतून आपल्याला ऐकायला येत होतं. आणि माझ्या मते मागच्या 2-3 दिवसांमध्ये त्याचा उलगडा झालेला आहे की ह्याला एवढा वेळ का लागला. इतका म्हणजे ग्राउंड लेवलला जाऊन इतका सूक्ष्म विचार करून म्हणजे प्रत्येक समाजातल्या घटकापर्यंत त्याचा फायदा कसा पोचेल, स्पेशली स्मॉल मार्जिनल वीकर सेक्शन ऑफ द सोसायटीला याचा फायदा कसा मिळेल आणि गव्हर्नमेंट त्यांच्यापर्यंत कशी पोचेल, इकॉनॉमिक पॅकेज त्यांच्यापर्यंत कसं पोचेल, हे माझ्या मते एवढं डिटेल विचार करून बनवलेलं आहे. माझ्या मते हे उघडीसच झालेलं आहे. त्यामुळे फुल क्रेडिट टू द गव्हर्नमेंट अँड आणि सरकारी मशिनरी ज्यांनी ह्याच्यावरती बसून एवढा विचार करून अभ्यास केला. म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंग, रेंटल हाऊसिंग फॉर अर्बन पुअर, मायग्रंट लेबरर्स ह्याच्यावर आपण बघितलं. वन नेशन वन रेशन हा म्हणजे टेक्नॉलॉजीला यूज करून कसं ते कार्ड, रेशन कार्ड आणि मार्च 21 पर्यंत ते इनफॅक्ट त्याचा ऑल अक्रॉस द कंट्री होणार आहे संपूर्ण देशामध्ये. माझ्या मते खूप मेहनत गेलेली आहे ह्याच्यामध्ये.
आणि आपण जर का लॉकडाऊनच्या संदर्भात सुद्धा बघितलं की कसं आपण देशातल्या प्रत्येक राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये कसा तो लॉकडाऊन बद्दलचा अभ्यास केला गेलेला आहे. आता आपण जर का इकॉनॉमिक पॅकेज बद्दल जर का बघितलं तर तिथे किती अभ्यास केला गेलेला आहे आणि कसं म्हणजे अफॉरेस्टेशन स्कीम मध्ये सुद्धा किंवा शिशु लोन पर्यंत जाऊन की 50,000 रुपयांपर्यंतच्या खाली ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे किंवा आता हे जे मायग्रंट लेबरर्स वर्कर्स जे आहेत ते परत आपल्या गावी गेलेले तर त्यांना निश्चित आहे की त्यांच्याकडे सध्या रोजगार नाही आहे. तर त्यांच्या अन्न पुरवठ्याचा त्यांना अन्नधान्याचा सुद्धा विचार आजच्या अनाउन्समेंट्समध्ये केला गेला की त्यांना किती किलो कडधान्य मिळतील. त्यामुळे खूप ह्याच्या मागे मेहनत गेलेली आहे आणि माझ्या मते कौतुकास्पद आहे. म्हणजे खूप डिटेलिंग त्याच्यात केलेलं आहे. भयंकर डिटेलिंग झालेलं आहे आणि सामान्य माणसाचा देशातल्या प्रत्येक गोरगरिबाचा श्रमजीवीचा अत्यंत खूप बारकाईने विचार केला गेला. बरोबर आहे. आणि आज दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आता ज्या श्रमिक रेल्वे ज्या सुरू केल्या होत्या रेल्वेने हे जे मोठा निर्णय घेतला होता आतापर्यंत 10 लाख हे जे श्रमिक जे मजूर होते ते आपापल्या गावी आपापल्या घरी पोहोचलेले आहेत. ही पण मोठी गोष्ट आहे की जे अडकलेले होते कुठल्या कुठे आणि आता जेव्हा ते त्यांच्या घरी किंवा पोहोचतील त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. उद्या मनरेगासारखा एक जो महत्वाकांक्षी कार्यक्रम या सरकारने राबवलेला आहे. मनरेगा अंतर्गत आतापर्यंत जेवढे त्यांनी रोजगार जनरेट केले दिवसाचं त्या ह्याच्यात सुद्धा बरंच लक्षणीय वाढ आजच्या ह्याच्यात आपल्याला दिसते. कशा प्रकारे फायदा होऊ शकतो त्यांना? एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण अंदाजपत्रकामध्ये मागच्या मनरेगाचे जे दर होते ते 182 वरून 202 रुपये केला होता. त्या 180 वरून तिथेच पहिली वाढ केली होती. आणि जसं आशिष जी म्हणाले की एक तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार जेव्हा लॉकडाऊन जाहीर झाला त्याच्यानंतर अगदी कालपर्यंतचे त्यांनी आकडेवारी दिली आहे. आणि या सगळ्या काळामध्ये म्हणजे वेगळे समाजातले जे घटक आहेत प्रत्येकाचं काही ना काहीतरी काम सुरू होतं. म्हणजे अगदी मास्क जे तयार केले ते स्मॉल हेल्प ग्रुपमधून त्यांनी केले आणि मनरेगाचं जे काम आहे तसंच चालू ठेवलं. आणि अजून एक चांगली जी आज घोषणा केली की मनरेगाचं काम अगदी स्वाभाविकता ते पावसाळ्यात बंद असतं ते ह्यावेळेला पण चालू राहणार आहे. आणि त्यांनी एक नंबर ऑफ आवर्स जे असतात त्याची एक तुलना केली तर मागच्या मेच्या अजूनही ह्या वेळेला जवळ 40 ते 50% जास्ती मजूर आता कामाला लागतील. म्हणजे जे तळागाळातल्या लोकांना पैसे दिले पाहिजेत ज्याच्यामुळे त्यांची क्रयशक्ती वाढेल मागणी वाढेल. म्हणजे आपण एका सायकलची तयारी करतोय असं म्हणायला हरकत नाही. कारण ती शृंखला आहे म्हणजे मागणी आणि पुरवठ्याची ती कशी वेळेवर आपल्याला ठेवता येईल त्याचं भान ठेवलं. बरोबर आहे. म्हणून आशिष हा सगळा जो एफर्ट्स हे चाललेले आहेत की आता त्यांनी लेबर कोड्स हे केलेले कारण परवा जसं म्हटलं की लँड लेबर लिक्विडिटी आणि लॉ ह्या 4 गोष्टींना धरून माननीय पंतप्रधानांनी 20 लाख कोटीचं जे पॅकेज अनाऊन्स केलेलं होतं. लेबर कोड्स त्यांनी केले की त्यामुळे जो वर्कर्सना बेनिफिट्स त्यातनं मिळणार आहे. मग त्यामध्ये असेल त्यांचे एक जी दिवसाचं त्यांचं उत्पन्न असेल रोजगार असेल तो खूप सिम्प्लिफाय केलेला. हे सगळे एफर्ट्स अशी या सगळ्या जे छोटे घटक आहेत आपल्या समाजाचा एक भाग आहे त्यांना आपण या मोठ्या अर्थव्यवस्थेचा एक छोटा का होईना आपण स्टेक होल्डर आहोत असा आत्मविश्वास निर्माण करणारं अशा प्रकारचे ऍक्टिव्हिटी वाटतात आपल्याला? निश्चित जसं मी मगाशी म्हटलं की ह्याच्यामध्ये श्रमजीवी वर्कर्स मायग्रंट वर्कर्स आता सिंपल गोष्ट आहे की जसं आपण मगाशी डिस्कस करत होतो मनरेगाबद्दल. तर आता हे जे मायग्रंट लेबर जे इकडे होते शहरांमध्ये होते आणि आता परत गावी गेलेले आहेत तर मनरेगाच्या अंडर त्यांच्या एनरोलमेंटचाही विचार केला गेलेला आहे. त्यामुळे तो नंबर वाढणार आहे. जसं उदयजी म्हणाले की पावसाळ्यामध्ये मनरेगाचं काम कमी होत होतं ठप्प होत होतं काही ठिकाणी तर त्याचाही विचार करून हे कंटिन्यू कसं राहील ह्याचा विचार केला गेलेला आहे. सगळे कॉन्स्टिट्युएंट्स किंवा सगळे घटक जे आहेत समाजाचे त्यांना ऍक्टिव्ह ठेवणे हे महत्वाचं आहे आणि माझ्या मते त्या दृष्टीने हे सरकार काम करत आहे. माझ्या मते मिसमॅच किंवा गॅप कुठे येतो आहे असं मला वाटतं की माझ्या मते लोकांचं प्रत्येकाचं लक्ष असं फॉरेन कंट्रीजकडे किंवा विकसित देशांकडे जातं की त्यांचे बिग बँग रिफॉर्म्स किंवा बिग बँग अनाउन्समेंट झाले तसे आपले बिग बँग अनाउन्समेंट्स माझ्या मते लोक एक्सपेक्ट करत असतात. पण अमेरिकेची किंवा विकसित देशांची अशी तुलना करणं आणि इंडियाच्या किंवा भारताचं त्याच्याबरोबर समीकरण करणं माझ्या मते योग्य नाहीये. कारण बऱ्याचशा विषयांमध्ये आपली एक वेगळी हे आहे आयडेंटिटी आहे आपले वेगळे चॅलेंजेस आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला तर माझ्या मते एवढ्या डिटेलमध्ये ग्राउंड लेवलला जाऊन जो प्लॅनिंग केलं गेलेलं आहे आणि स्टेप बाय स्टेप जे
आपण ज्या दिशेने जात आहोत, सरकार जात आहे आणि कम्प्लीट माझ्या मते सगळ्या सोसायटीचा किंवा सगळ्या समाजाचा विचार करत अनाउन्समेंट्स आणि पॅकेज आणि बेनिफिट्स येत आहेत. माझ्या मते इट्स ऑल एनकम्पासिंग ज्याला आपण म्हणू. उदयजी, मला वाटतं तुम्हाला यावर बोलायचं. दुसरा प्रश्न तुम्हाला मी आत्ताच विचारतो, आशिषजी तुम्ही पण त्यावर बोलू शकता, की स्ट्रीट वेंडर्स आणि स्मॉल ट्रेडर्स आहे, त्यांना 50,000 रुपयांचं त्यांनी अर्थसहाय्य दिलेलं आहे. मग ते प्रत्येकाचे व्यवसाय वेगळे असतील, पण त्यांच्यामुळे सुद्धा बरीच आपली अर्थव्यवस्था अवलंबून असते, कारण त्यांच्याकडनं विकत घेणारी मंडळी असतात. हे जे त्यांना मुळात गरज काय असते ती वर्किंग कॅपिटलची, आणि त्यामुळे तिथे स्मॉल किंवा अगदी मायक्रो लेव्हलला फंडिंग होतं, क्रेडिट दिलं जातं. त्या दृष्टीने हे पॅकेज कितपत महत्त्वाचं ठरेल असं वाटतं? नक्कीच. आधीच्या मुद्द्यात मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की जे कामगार विमा योजना आहे म्हणजे ESI, त्याचं पण त्यांनी पॅन इंडिया सिस्टम चालू करायचं ठरवलंय. म्हणजे कुठल्याही तऱ्हेने हा स्थलांतरित मजूर शुड नॉट बी डिप्राइव्ड. स्थलांतरित मजूर आहे तो ज्या राज्यात जातो तो त्याच्या उदरनिर्वाहासाठी जातो, त्याची अटॅचमेंट असते का त्या राज्यासाठी? मला वाटतं ही अटॅचमेंट क्रिएट करण्याचा हा मोठा प्रयत्न आहे. मग तो दोन्ही बाजूनी असला पाहिजे. आणि जेव्हा एखादं राज्य म्हणतं की आमच्याकडे एवढे मजूर आलेत आणि आम्ही एवढ्या लोकांना पोचतो किंवा आम्ही एवढ्या लोकांचा टॅक्स भरतो, म्हणजे आता महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं, आपण नेहमी म्हणतो की मुंबईतून 40% टॅक्स जातो. मग मुंबईतून 40% टॅक्स जातो तर तो सगळ्यांच्या म्हणजे त्यांच्या एकूणच मदतीचा परिणाम आहे. मग स्थलांतरित मजूर पण ते असतात, मग त्यांची काळजी घेणं पण राज्य सरकारची जबाबदारी आहे, जी आता आपलं राज्य सरकार घेते. डिस्ट्रेस जो फंड त्यांनी आणखीन उपलब्ध करून दिलेला आहे. आणि मध्यम वर्ग म्हणून आपण एक तक्रार करतो, कुठली म्हणजे अगदी पंचायत असू दे किंवा महापालिका असू दे, की हे जे स्ट्रीट वेंडर आहेत त्या फुटपाथवरती येतात, इकडे येतात, तिथे येतात. परंतु ओव्हरऑल जर आपण विचार केला की कुठल्याही राष्ट्राचा किंवा कुठल्याही सरकारचा, तर उद्या म्युन्सिपालिटी असं म्हणू शकत नाही की आम्ही सगळ्यांना हाकलून देतो, कारण तिथे माणुसकी हा प्रकार असतो आणि तो वारंवार दाखवला जातो. अगदी या पिरियडमध्ये तर खूप ह्युमॅनिटेरियन बॅकग्राऊंडवर जे काम आता झालं या गेल्या 40 दिवसात 45 दिवसात, ते अतिशय उल्लेखनीयच. आणि एका बाजूने आपण असं म्हणतो की हे स्ट्रीट वेंडर्स आहेत ते पदपथावरती येतात, आम्हाला चालता येत नाही वगैरे वगैरे, पण त्यांच्याकडून सर्व्हिस घेणारे आपणच असतो. त्यामुळे हा दोन्ही बाजूनी विचार केल्यामुळेच सरकारने आता हे ठरवलं की त्यांना पण आपण पैसे दिले पाहिजेत. म्हणजे परत जर तुम्ही बघितलं शैलेशजी, अर्बन पुअरवरती आपण परत कॉन्सन्ट्रेट केलं. बरोबर. आशिषजी, या मुद्द्यावर पुढे तुम्हाला विचारायचं वाटतं की एक जे वर्किंग कॅपिटलची जी कमी आहे, मग ती SME ना असेल, SME या सगळ्यावर आपण नंतर येऊच या, हे जे वर्किंग कॅपिटल जे कमी पडतं, कुठलाही अगदी छोटा असेल, अगदी स्मॉल ट्रेडर वेंडर असेल, त्याला पुढे यासाठी पुढचं आव्हान काय असेल? की आज सरकारने सांगितलं की अशी अशी स्कीम आहे, असं असं तुम्हाला मिळेल, पुढे त्याला रोजगार मिळण्यासाठी म्हणा किंवा पुढे एक प्रॅक्टिकल डिफिकल्टी काय येऊ शकतात? माझ्या मते ह्या कोविडच्या केसमध्ये आपल्याला एक लक्षात आलेलं आहे की ह्यातनं शिकायला काय मिळालं. मी म्हणेन की मग ते छोटे लघु उद्योग असोत का स्ट्रीट वेंडर्स असोत किंवा कोणी असो, बेसिक प्रॉब्लेम जो आलेला आहे सगळ्यांना हा आहे म्हणजे वर्किंग कॅपिटलचा. आता मायग्रंट लेबरचं बघूया आपण, आणि त्याच्याबद्दल त्यांनी त्याचं सोल्युशन सुद्धा आणलेलं आहे इन द फॉर्म ऑफ रेंटल हाऊसिंग स्कीम ह्याच्याकरता, मायग्रंट लेबर्स करता. आता मायग्रंट लेबर असेल म्हणजे त्यांना जर का रोजगारच नसेल तर त्यांना पगार मिळत नाहीये, त्यांचं घर चालवण्याकरता त्यांच्याकडे पैसे नसल्या कारणाने त्यांना रेंट भरणे हे डिफिकल्ट होत आहे. त्यामुळे आपण MSMEs-कडे जर का बघितलं, छोटे लघु उद्योगांकडे जरी बघितलं तरी तिथे सुद्धा तोच चॅलेंज आलेला आहे की तुमची जी फिक्स्ड कॉस्ट आहे ती फिक्स्ड कॉस्ट तुम्हाला बेअर करणं कठीण झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे सेल्स तुमचा थांबलेला आहे. तुमच्या लॉकडाऊनमुळे सेल थांबल्या कारणाने तुमचं जे वर्क इन प्रोग्रेस आहे, तुमचे जे फिनिश गुड्स आहेत ते आज सगळे अडकून पडलेले आहेत. तुम्हाला ते विकता येत नाही. तुम्ही ज्यावेळेला तुमचं वर्क इन प्रोग्रेस किंवा तुमचे जे फिनिश गुड्स आहेत, तुमचे रॉ मटेरियल ज्या तुम्ही फिनिश गुड्समध्ये कन्वर्ट करता त्याचं रूपांतर कॅशमध्ये होतं. आणि तोपर्यंत तुम्ही घेतलेलं जे कर्ज आहे ते तुम्हाला समोर, आणि तुमचे जे फिक्स्ड कॉस्ट आहे, फॉर एक्झाम्पल फिक्स्ड कॉस्टमध्ये सगळ्यात मोठा कॉस्ट माझ्या मते येतो तो म्हणजे पगार, एम्प्लॉईजचे पगार. तर हे जे कॉस्ट आहेत हे तुमच्या समोर तुम्हाला दिसायला लागतात आणि त्याच्यामुळे तो त्रास होतो. तो हे जे वर्किंग कॅपिटलची जी रिक्वायरमेंट आहे, ह्या वर्किंग कॅपिटलच्या रिक्वायरमेंट करता बेसिकली माझ्या मते उद्योजकांनी एक मोठा आपल्याला सगळ्यांनाच, म्हणजे आता कोविड हा जो चॅलेंज आलेला आहे हे विश्वासमोर आलेला आहे, पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपापले कोविड येत असतात. म्हणजे जसं म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात आपलं स्वतःचं एक महाभारत चालू असतं, तर प्रत्येकाच्या आयुष्यात एक कोविड येऊ शकतो, मागेही आले असतील. पण यातनं आपल्याला शिकण्यासारखं बेसिकली हे आहे की आपलं स्वतःचं जे भांडवल आहे
ते आपल्याला व्यवस्थित ठेवणे, म्हणजे तुमचं इक्विटी ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, ज्याला मी ह्याच्यात भांडवल म्हणेन, की हे आपल्याला ॲडिक्वेट आहे किंवा व्यवस्थित आहे की नाही हे बघणं. उद्योजकांकरता बेसिकली कसं असतं की खूप मेहनत करतात, प्रत्येक उद्योजक खूप मेहनत करतो, आपल्या धंद्यामध्ये आपला खूप वेळ देतो, सेल्स होत आहेत की नाही बघतो, एम्प्लॉईजचा विचार करतो. पण माझ्या मते उद्योजकांना मी हा प्रश्न विचारेन किंवा आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की फायनान्शियल स्ट्रक्चरिंग किंवा फायनान्शियल प्लॅनिंग हा सुद्धा उद्योजकाचा एक कामाचा 24 तासाच्या कामातला एक मोठा अविभाज्य अंग आहे, म्हणजे तितकाच महत्वाचा आहे. तो आपण करतो का? माझ्या मते बँकांमधनं जाऊन लोन घेणे आणि त्याच्यामधनं व्यवसाय करत बसणे हे माझ्या मते लेझी फॉर्म किंवा थोडासा म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंगला कमी महत्व देण्याचा प्रकार आहे. बँकेतनं जाऊन लोन घेणे आणि त्याच्यावरती जाऊन तो व्यवसाय करत बसणे. ह्याच्यामध्ये चॅलेंज कुठे होतो? ज्या वेळेला तुमच्या समोर तुमच्या आयुष्यातलं एक कोविड येतं, त्यावेळेला ऑल ऑफ ए सडन तुम्हाला वाटतं अरे बापरे हे काय झालं. तर ह्या परिस्थितीमध्ये माझ्या मते आपल्याला सगळ्यांनाच उद्योजकांना एक गोष्ट शिकण्यासारखी ही आहे की मोठे उद्योजक मग ते टाटा असोत का ते अंबानी असोत किंवा कोणी असोत, त्यांनी प्रत्येकाने आपले जे साम्राज्य उभे केले ते स्वतःच्याच पैशांनी उभे केले नाही. ते सुरुवातीला स्वतःचे आणले, पण त्याच्यानंतर त्यांनी इन्व्हेस्टर्स आत आणले, म्हणजे निवेशक आत आणले. म्हणजे त्यांना एंजल इन्व्हेस्टर म्हणून आपण काही रूपाने त्यांना नाव देऊ. एंजल इन्व्हेस्टर म्हणजे हा कोणी देशाच्या बाहेर किंवा काहीतरी म्हणजे जो एंजल इन्व्हेस्टर म्हणजे देवदूत ज्याला आपण म्हणू शकू मराठीमध्ये, तो म्हणजे देशाच्या बाहेर राहणारा कोणी व्यक्ती नाहीये किंवा असा कोणी वेगळा व्यक्ती नाही. तो माझा मित्रही असू शकतो, ते माझे वडील असू शकतात, ते माझा मेहुणा असू शकतो. जो कोणी मला ह्या व्यवसायामध्ये माझ्या प्लॅनिंग करता माझे जे बिझनेस प्लॅन आहे त्याच्यामध्ये त्याला वाटतं की नाही मी व्यवस्थित काम करू शकतो, माझा धंदा, त्याला आत आणणे, त्याला 10%, 15%, 20% काहीतरी स्टेक देऊन स्वतःचा भार कमी करणे हे महत्वाचं आहे आणि आव्हानात्मक आणि आपण हे शिकण्यासारखं आहे की जितके मोठे आत्ताच उदाहरण घेऊया आपण. रिलायन्स इंडस्ट्रीज समोर प्रचंड साधारण 1.5 ते 2 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे. त्याच्यामध्ये ते बेसिकली त्यांचा रिफायनरी आरामकोला विकून त्याच्यातनं कर्ज कमी करणार होते, पण तो कोविडचा चॅलेंज आल्यामुळे तेलाच्या भावामुळे ते डील मागे गेलं. पण त्या डील मागे गेल्यानंतर त्यांनी दुसरा मार्ग काढला, तो म्हणजे फेसबुकला आत आणले आणि 45,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आजच्या एकच मुद्दा घेतो मी. 45,000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट त्यांनी या लॉकडाऊनमध्ये सुद्धा आणून दाखवलं. बेसिकली स्वतःला त्यांनी ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा व्यवस्थितरित्या आपला कारभार कसा चालू राहील याचा विचार केला आणि तेच त्यांचं ते भांडवल आहे. मी एक शेवटचं उदाहरण देतो शैलेश, की मी हे 2 उद्योजकांचं नावं दिली टाटा बिर्लाचं, पण मी मी 1985 मध्ये जातो. 1985 मध्ये एक तरुण MBA करून बाहेर आला होता. त्या तरुणाने विचार केला की मला एक फायनान्स कंपनी टाकायची आहे आणि त्यांनी त्याच्या मित्राकडे गेला आणि त्यांनी सांगितलं अरे मला अशी एक फायनान्स कंपनी टाकायची आहे, त्याच्यामध्ये मला हा असा माझा प्लॅन आहे, तर मला त्याच्यात इन्व्हेस्टमेंट हवी आहे, तर तू करशील का? तर त्या मित्रांनी 85 मध्ये 1 लाख रुपये त्या कंपनीमध्ये निवेश केला. आज 2020 मध्ये त्या कंपनीची व्हॅल्यू 2.5 लाख कोटी आहे. त्या तरुण MBAचं नाव उदय कोटक आणि त्याच्या आयुष्यात आलेला एंजल इन्व्हेस्टर ज्यांनी त्यांना 1 लाख रुपयांनी इन्व्हेस्ट करून मदत केली, त्या एंजल इन्व्हेस्टर किंवा त्या देवदूताचं नाव म्हणजे आनंदजी महिंद्रा. तर बेसिकली हा उदय कोटक करू शकले असते की त्यांनी स्वतःच्या मेहनतीवरती स्वतःच्याच भांडवल टाकून धंदा वाढवायचा प्रयत्न केला असता, पण ते कठीण झालं असतं, वेळ लागला असता, पण त्यांनी निवेशक ह्याच्यात माझ्या मते आपल्याला हे शिकण्यासारखं आहे की आपल्याला एक इन्व्हेस्टर आणणे आणि लेझी वे ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे बँकांकडनं फक्त कर्ज घेऊन चालवणे, अवलंबून राहून करणे योग्य नाहीये. इन्व्हेस्टमेंट आणणे, इक्विटी ज्याला म्हणतो, ज्याला भांडवल ज्याला म्हणतो, ते आणणं खूप महत्वाचं आहे. माझ्या मते हे सगळ्यात मोठा माझ्या मते की टेक अवे आहे. काल MSME मंत्री आपले नितीनजी गडकरी यांनी पण तेच म्हणलं, ग्लोबल सप्लाय चेनसाठी म्हणा की MSME साठी सुद्धा परकीय गुंतवणूक घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. कालच त्यांच्या मुलाखतीत गुंतवणूक बेसिकली बरोबर त्यांनी म्हटलेलं आहे. उदयजी, हे आत्ताचं जे मायग्रंट वर्कर आहेत त्यात अक्षरशः ऑइल रिग्समध्ये काम करणाऱ्या वर्कर पासून सगळ्यांचा पूर्ण विचार झालेला आहे. त्यानंतरचा आजचा मुद्दा असा होता की 70,000 कोटीसाठी त्यांनी अफोर्डेबल हाऊसिंग किंवा या शहरी गरीब जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा घर, कारण मुळात काय जी आपल्याला म्हणतो रॉंग इन्व्हेंटरीज रिअल इस्टेटमध्ये पण राहिलेली आहे की त्याला आता मागणी नसल्यामुळे काही घरं शिल्लक आहेत. त्यात सुद्धा जर तुम्हाला जॉब्स क्रिएट करायचे असतील तर रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळ्यात मोठे जॉब देणारे आहेत. त्या दृष्टीने आजचं पॅकेज आपल्याला कसं वाटतं जे रिअल इस्टेटसाठी? त्याचं म्हणलं तर तिहेरी फायदा असं मी म्हणू शकतो. एक तर जो आता सर्वांगीण प्रश्न आहे की शहरात जाऊन आम्ही जर राहत असेल तर मला भाडं देणं हे मोठं जिगरीचं काम असतं.
म्हणून ते अफोर्डेबल हाऊसेस करायला चालले आणि त्याच्यामध्ये त्यांनी PPP म्हणजे प्रायव्हेट आणि पब्लिक दोघांनाही याच्यामध्ये गुंतवण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे राज्य सरकारची जमीन असू दे किंवा कुठलाही उद्योजक असेल तर तिकडे पण करता येईल. आणि ज्यांनी ते इन्कम ब्रॅकेट जे ठेवले ते 6 ते 18 लाखाच्या इन्कम ब्रॅकेटमध्ये ठेवले आहे. आता याचा दुसरा असा फायदा आहे की जो मायग्रंट आपण म्हणतो की स्थलांतर करतो त्याला गाडी पकडून किंवा ट्रक पकडून पण तो जातो. जर त्याचं इथे घर निर्माण झालं तर तो कशाला जाईल. म्हणजे हा जो आता आपण म्हणजे कोविड एक नवीन कोविडॉमिक्स असं पण आपण त्याला म्हणू शकतो की आपले हे आपलं एक शिक्षण आहे जे चालू आहे ते. तर तो जो मायग्रंट इथे राहिला तर हे असे काही प्रश्न निर्माण होणार नाहीत. मग आपण जे म्हणतोय आत्मनिर्भरता म्हणजे स्वावलंबनाचा हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याशिवाय जसं मगाशी मी म्हटलं की जो स्थलांतरित मजूर आहे जो इथेच राहिला त्याचं जे राशन कार्ड आहे ते जर त्याची पोर्टेबिलिटी झाली मग त्याची फॅमिली पण इथे राहू शकते. मग असे जर गोष्टी असेल तर त्या राज्याचा जी कुठली भाषा आहे आपण म्हणतो की आता ती भाषा पण तो शिकेल आणि त्याला एक आस्था निर्माण होईल. म्हणजे ह्या सगळ्या प्रकारामुळे जे राज्याचं फेडरल स्ट्रक्चर आहे आणि जी कधी खेचाखेच चालते स्पर्धा चालते ती पण कमी होईल. असं तिहेरी फायदा होऊ शकतो. मला वाटतं त्या अहमदाबादमध्ये आणि सुरतमध्ये असं उदाहरण घडलेलं होतं की तिकडे ज्या वर्कर्ससाठी ज्या शाळा होत्या त्यांच्या मुलांसाठी तिथे त्या भाषा त्यांची मातृभाषा पण शिकवण्यात आली होती. की म्हणजे गुजरात अहमदाबादमध्ये ओडिया भाषा शिकवण्यात आली होती शाळेत. ह्या प्रकारचे प्रयत्न आधी झाले. आजचं जे अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग कॉम्प्लेक्स आहे ही जी स्कीम होती त्या दृष्टीने सुद्धा बऱ्याच याच्यात घोषणा आहे. ह्या झाल्या आजच्या जे 9 मुद्दे होते त्यातला पण ठळक आपण घेतले सगळे की जे सर्वव्यापी सर्वसमावेशक आणि सर्वस्पर्शी आहेत की ज्या सगळ्या घटकांना हे करून. त्यानंतरचं अशी चॅलेंज आहे की राईट इन्व्हेस्ट किंवा राईट लेंडिंग. आता याचं नाबार्डनी सुद्धा 30,000 कोटीचं विषय आणखीन एक ॲडिशनल दिलेलं आहे की ज्या रुरल बँकानं दिलेलं असेल त्यामध्ये सुद्धा राईट लेंडिंग होणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे की त्या राईट लेंडिंग झालं तरच पुढे तो छोटा उद्योग असेल SME असेल कोणी असेल तो पुढे जाईल. त्यानंतर हे वर्कफोर्स वाढवेल. काय वाटतं या चॅलेंजबद्दल? माझ्या मते मी परत त्या ह्याच्यावरती येतो वन नेशन वन रेशनवरती की ही गव्हर्नमेंट टेक्नॉलॉजीचा आणि डिजिटल माध्यमाचा खूप पूर्ण उपयोग करते आहे. आणि माझ्या मते सिस्टीम मधले जे काही चॅलेंजेस आहेत ते कसे ओव्हरकम करता येतील या दृष्टीने त्यांचा विचार आहे. त्यामुळे हे लोन्स किंवा हे जे क्रेडिट आहे हे लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोचेल. आणि त्याच्यामध्ये म्हणजे ते प्रधानमंत्री नेहमी म्हणतात जॅम ट्रिनिटीबद्दल. तर ह्या गोष्टी म्हणजे हे कसं आहे की मागच्या 5-6 वर्षांमध्ये हा सगळा फाउंडेशन त्याचा हा जो त्याचा पाया जो आहे हा जो आहे तो पाया आहे आणि त्याच्यामुळे फाउंडेशन सेट केलं गेलं आणि त्याचा आज हा आपल्याला सगळा फायदा होतो. म्हणजे बेसिकली कसं आहे की तो पाईप सेट केला गेला. आता त्या पाईपमध्ये तुम्ही गॅस टाका पाणी टाका ऑइल टाका जे काय तुम्हाला पाठवायचं ते एकदा पाईप प्ले करणं हे महत्वाचं होतं. माझ्या मते ही सिस्टीम बऱ्यापैकी सेट झालेली आहे. आणि माझ्या मते टेक्नॉलॉजीचा उपयोग करून लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या क्रेडिट पोचेल आणि त्याच्याबद्दल दक्षता घेतली जाईल याच्याबद्दल मला खात्री आहे. आपण आजचा कार्यक्रम आपण या आजच्या 9 मुद्दे जे वित्तमंत्र्यांनी मांडले होते मुळात हे कार्यक्रम करण्याचं उद्दिष्ट असं आहे की रोज माननीय वित्तमंत्री काल आज उद्याही त्या कदाचित मीडियाशी बोलणार आणखी काही पॅकेज याची शक्यता आहे. कालचे जे मुद्दे होते काल महत्त्वाचं म्हणजे SME MSME हा जो सगळ्यात मोठा जो आहे त्याच्यासाठी बरीच त्यांनी पॅकेजेस दिलेली होती. SME MSMEला लेंडिंग मिळणं किंवा जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं की इन्व्हेस्टमेंट मिळणं आणि त्याने ते प्रगती त्यांनी करणं ते मोठ्या स्केलमध्ये जाणं हा आता ह्या काळात हे कितपत हे योग्य वाटतं आपल्याला. हे कशा प्रकारे ते फिजिबल आहे दोघांनाही प्रश्न येतो. सर्वप्रथम आपण बघितलं तर बाजारामध्ये तरलता हा एक मोठा विषय होता. लिक्विडिटी त्यांनी आणि ती त्यांनी 3 लाख करोडची म्हणजे क्रेडिट अवेलेबल करून दिलं. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण SMEचा विचार करतो तेव्हा अगदी छोट्या प्रमाणात म्हटलं तर त्याच्याकडे 5 ते 6 कर्मचारी असतील तर त्यांचा पगाराचा प्रश्न असतो. शिवाय इलेक्ट्रिकचं मीटर असतं आणि भाडं असतं. हे अगदी बेअर मिनिमम 3 म्हटलं तरी त्याच्याकडे काय असे मोठे कन्सल्टंट वगैरे नसतात. पण यातून बाहेर पडायला जसं मगाशी आशिषजी म्हणाले की कधी ह्या लोकांनी जर ओव्हर लेव्हरेजिंग केलं म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त लोन घेतलं आणि ते लोनवरती जर तुम्ही अवलंबून राहिलात तर तुम्ही खरंच गोत्यात येऊ शकता. मग तुम्ही कुठल्या क्षणी आणि कुठल्या प्रकारे आपण एक्सपांड करतो. म्हणजे ओव्हर लेव्हरेजिंग सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे रिअल इस्टेट आहे. आपण बघतोच की ज्या तऱ्हेने आता जेव्हा तरलतेचा इश्यू झाला तेव्हा
जगामध्ये होतं जो सब प्राईम झाला, आणि आपल्या इकडे बघितलं तर म्हणजे आजच्या घडीला कुठलाही माणूस खर्च करायचा असेल तर रिअल इस्टेट हे अगदी खाली आहे. हो. तर हे ओव्हर लिव्हरेजिंग जेवढं अवॉइड करता येईल तर त्याच्यातून हे बाहेर पडता येईल. आणि त्या दृष्टीने म्हणजे तिन्ही लेवलचे जे SME आहेत म्हणजे त्यांची काळजी घेतली आहे. म्हणजे काही चांगले आहेत, त्यांना भांडवलाची जरूर आहे, तर त्यांच्यासाठी फंड्स अवेलेबल केले. शिवाय जे डिस्ट्रेसमध्ये आहेत त्यांच्यासाठी फंड्स दिले, आणि शिवाय जनरल दिले. म्हणजे हे तिन्ही त्यांनी मला वाटतं जे कव्हर आहेत ते कव्हर केलेले आहेत. बरोबर आहे. आशिष, याच मुद्दा घेऊन तुमच्याकडे येतो की मुळातच तुमचा परकीय गुंतवणूकदारांशी बराच संबंध आलेला आहे. जेव्हा आपण आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करतो की हे पण कोविडमधनं शोधलेली संधी आहे की जे माननीय पंतप्रधानांनी म्हटलंय की आपदा से अवसर तक, म्हणजे आपण यातनं संधी शोधते, आत्मनिर्भरतेवर आपण वाटचाल आपली चालू आहे. पण मुळात आपल्याकडे अनेक असे प्रोजेक्ट्स आहेत, त्यासाठी आपल्याला परकीय भांडवल अजूनही गरजेचं आहे. कारण ते भांडवल कदाचित आपल्याला स्वस्तात मिळत असेल, कित्येक मोठमोठे प्रोजेक्ट्स असतील, आपल्या पूर्ण देशांतर्गतच इथनं भांडवल उभं करणं हे तितकंच कितपत व्यवहार्य आत्ता ठरेल. आणि आता जेव्हा आपण आत्मनिर्भरता म्हणतो, कुठे ना कुठेतरी एक प्रोटेक्शनिझम येतं किंवा एक आयसोलेशनकडे आपला येतं, ज्याला आपण एक म्हणतो की संकुचितवाद हा देश दाखवतोय. अशा प्रकारे काही इमेज होणं आपल्याला काही ते धोका वाटतो का? आणि ह्या परिस्थितीत सुद्धा जेव्हा जग अख्खं कोविडशी सामना करतंय, इमर्जिंग इकॉनॉमीजमध्ये आपली सगळ्यात वेगाने वाढणारी आपली अर्थव्यवस्था होती, अजूनही परदेशी गुंतवणूकदार येणं, परकीय भांडवल आपल्याकडे येणं हे कितपत सोपं आहे किंवा कठीण आहे? माझ्या मते आत्मनिर्भर भारत ह्याचा अर्थ इंडियामध्ये मेक इन इंडिया ह्याला महत्त्व दिलं गेलेलं आहे, आणि त्याला महत्त्व दिलं पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला भारतामध्ये म्हणता की इन्व्हेस्टमेंटची गरज आहे साधारण $1 ट्रिलियन, तर ते तेवढे सेव्हिंग्ज इंडियामध्ये आजच्या तारखेला, भारतामध्ये आजच्या तारखेला नाही आहेत. तर सेव्हिंग्ज बाहेरनं आणणे आणि त्याचा इंडियामध्ये सेटअप करणे, म्हणजे आता आजच्या तारखेला जर का आपण बघितलं तर साधारण वर्षाला आपण एक $55 बिलियन म्हणजे साधारण 3.5-4 लाख कोटी रुपयाचे आपण इलेक्ट्रॉनिक्स दर वर्षाला इम्पोर्ट करतो. आता हे आणि जर का आपण 6 वर्षापूर्वी बघितलं तर इंडियामध्ये 2 किंवा 3 मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या होत्या. आज जवळ त्या 150 ते 200 घरात गेलेल्या आहेत. तर ह्याला म्हणेन मी आत्मनिर्भर भारत. म्हणजे तुम्ही बाहेरच्या कंपन्यांना इकडे फॅसिलिटेट करा, त्यांना इकडे प्लांट टाकायला आणि त्यांना त्याची मदत करा, म्हणजे इकडे रोजगार निर्माण होईल. हे एक मार्केट आहे. भारत हे जे बाजारपेठ आहे तिला जिवंत ठेवणंही महत्वाचं आहे. तुम्ही जर का इकडे नोकऱ्याच नसतील, सगळ्या नोकऱ्या जर का आपण बाहेर पाठवणार असो, म्हणजे इम्पोर्ट ह्या मार्गाने आपण नोकऱ्या देशाच्या बाहेर पाठवत असतो, त्यात हेच जर का आपण करत राहिलो तर एकदा आपण कर्जबाजारी येऊ. त्यामुळे इंटरनॅशनल सेव्हिंग्ज आणणे. आता आपण जगाकडे जर का बघितलं तर जग कसं दिसतं, तर इंटरनॅशनली ग्लोबली जग हे एजिंग जग आहे, वेरॅज भारत हे जे जग, भारत हा जो देश आहे हा एक यंग देश आहे. तर आता आपण आपलंच उदाहरण घेऊया. आपण ज्याला नोकरीला करायला लागलो, ज्याला आपण शिक्षण करून बाहेर आलो, तर आपल्याकडे आपलं सेव्हिंग्ज माझ्यामध्ये शून्यच होतं. आज जर का आपण बघितलं तर आपलं सेव्हिंग्ज पुढे गेलेलं आहे. जसं वयामानाने सेव्हिंग्ज पुढे बऱ्यापैकी होत राहतं. तरुण भारत आहे, सेव्हिंग्ज कमी असणार आहे, तुम्हाला बाहेरनं भांडवल घ्यावंच लागणार आहे, इन्व्हेस्टमेंट घ्यावाच लागणार आहे तुमचे प्लांट सेटअप करायला. त्याच्यामध्ये आयसोलेशन होत नाही. तुम्ही ज्या वेळेला स्वतःला म्हणता की नाही मी इन्व्हेस्टमेंटही घेणार नाही, मी बाहेरच्या कंपन्याही येऊ देणार नाही, तिकडे आयसोलेशन होतं. त्यामुळे माझ्या मते ही गोष्ट समजणं खूप गरजेचं आहे की आत्मनिर्भर भारत म्हणजे आता फॉरेनच्या कंपन्या आहेतच की आपल्याकडे जर का आपण FMCG कंपन्या बघितल्या, एवढ्या सगळ्या मल्टीनॅशनल्स बसलेल्या आहेत की आपण त्यांच्यावरती कुठे काय प्रॉब्लेम आला. तुम्ही देशात प्लांट टाका, देशामध्ये बनवा, ती टेक्नॉलॉजी इकडे ट्रान्सफर करा. जसं आता आपण बघतोय की फॉरेनच्या ज्या मोबाईल कंपन्या आहेत त्यांनी टेक्नॉलॉजी इकडे ट्रान्सफर केलेली आहे. ऍपल सुद्धा आता इंडियामध्ये मोबाईल फोन्स मॅन्युफॅक्चर करतोच की. त्यामुळे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करणे, इन्व्हेस्टमेंट आत आणणे हे माझ्या मते महत्वाचं आहे. आणि माझ्या मते त्या दृष्टीने आणि त्या दिशेने प्रयत्न चालू आहेत. ज्याला आपण बघतो की आता इनफॅक्ट 2-3 राज्यांची नावं येतात, उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, त्यांनी तर माझ्या मते चायनातनं जे उद्योजक बाहेर निघतायत डायव्हर्सिफिकेशन करता किंवा डिरिस्किंग करता, त्यांना भारतामध्ये आणण्याकरता डायरेक्ट त्यांच्या सरकारने संवाद चालू केलेले आहेत. महाराष्ट्र सरकारही त्या दृष्टीने काम करत आहे. जर का आपण बघितलं तर महाराष्ट्राचं स्वप्नच आहे की मला $1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची. महाराष्ट्राची इकॉनॉमी आजच्या तारखेला $400 बिलियन. $400 बिलियन वरती महाराष्ट्राची इकॉनॉमी जर का महाराष्ट्र हा देश असता एक इंडिपेंडंट तर 30व्या नंबरवरती असता. आणि तोच जर का $1 ट्रिलियन इकॉनॉमी झाली तर महाराष्ट्र हा जगाच्या मध्ये 15व्या नंबरवर क्रमांकावरती जाऊन बसणार आहे. त्यामुळे
आणि हे शक्य त्याच वेळेला होणार आहे ज्यावेळेला तुम्ही फॉरेन इन्व्हेस्टमेंट किंवा फॉरेन सेव्हिंग्ज इंडियामध्ये भारतामध्ये अट्रॅक्ट कराल त्यावेळेला होईल. आणि ते माझ्या मते झपाटल्याने केलं पाहिजे, कारण संधी आहे ती आपल्याकडे, म्हणजे आपण भारत आहोत म्हणून आपल्याचकडे सगळेजण येणार आहेत असं नाहीये. तिकडे व्हिएतनाम आहे, तिथे इंडोनेशिया आहे, थायलंड आहे, तायवान आहे, हे सगळे बसलेले आहेत ज्यांना ही इन्व्हेस्टमेंट किंवा हे बिझनेसेस चायनातनं जे बाहेर निघत आहेत त्यांना आत आणायचं आहे. त्यामुळे ह्याच्या दृष्टीने माझ्या मते वेगाने काम करणं म्हणजे करतायत, पण त्याच्याहून माझ्या मते वेगाने काम करणं, त्याच्यावरती फोकस्ड काम करणं माझ्या मते आजची प्रचंड गरज आहे. बरोबर. उदयजी, याच्यावर तुमचं मत सांगा. दुसरं म्हणजे जेव्हा आशिषजी आता सेव्हिंग्सचं म्हणाले की आपल्याला आपली डोमेस्टिक कन्झम्पशन इकॉनॉमी, आपल्याला कन्झम्पशन कमी होऊ देता कामा नये. अशा प्रकारची जेव्हा कोविड, अशा पॅन्डेमिक अशी जी स्थिती येते तेव्हा सेव्हिंग्स वाढतात, कमी होतात, सेव्हिंग जास्त करण्याची प्रवृत्ती वाढेल का तुम्ही कन्झम्पशन कमी कराल? म्हणजे सेव्हिंग वाढली की नॅचरली कन्झम्पशन कमी होण्याचा एक रिस्क ह्याच्यात असू शकतं का? सर्वप्रथम पहिल्या मुद्द्यावर तुम्ही बोलतो की तुमचा रोख असा होता की काही रोष निर्माण होईल का आपल्यामध्ये आणि कुठल्याही देशामध्ये आपण अशी काही पॉलिसीज केल्या तर. आता शेवटी काय म्हणजे माईट इज राईट हे जगाचं ब्रीदवाक्य आहे. आपल्याकडे आता बघितलं की जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये बऱ्यापैकी उलाढाल झाली आणि मार्केट खाली आलं निर्देशांक, तेव्हा चायनीज कंपन्यांनी आपल्या एका बँकेमध्ये बऱ्यापैकी स्टेक घेतला. त्याच्यानंतर सरकारने कायदा आणला की हे अप्रुव्हल आमचं घ्यायला लागेल. म्हणजे WTO वगैरे सगळं असेल, ओपन इकॉनॉमी असेल, तरी पण आपण केलं. आपण का करू शकलो? कारण आपली जी क्रयशक्ती आहे आणि बाजारपेठ हा जो शब्द वापरतो त्यामुळे तर हे शक्य होतंय. आणि त्याच अनुषंगाने तुमचा दुसरा प्रश्न काय होता की सेव्हिंग्स जर करण्याची प्रवृत्ती वाढली तर नॅचरली कन्झम्पशन कमी होण्याचा एक धोका असतो आणि आपली तर डोमेस्टिक कन्झम्पशनची आहे. आणि त्याचं एक चांगलं म्हणजे आपली संस्कृती म्हणता येईल की आपण काय क्रेडिट कार्ड वापरून नंतर खर्च करत नाही. त्यामुळे मुळातच आपण सेव्हिंग्स करतो. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी बघतो. मग आपला मुलगा त्याचं शिक्षण असेल, नवीन घर, जे काय असेल ते. पण गेल्या काही जर तुम्ही ट्रेंड बघितला तर ज्याला हाऊस होल्ड सेव्हिंग म्हणतात ते खाली आले. ते 23% 18% आलं, असं ते खाली येते. त्याची दोन कारणं आहेत की जसं मगाशी आशिषजी म्हणाले की जी तरुण पिढी आहे ती खर्च करायला बघतीये अनलाईक आधीच्या पिढीची. आणि हे खर्च करणं म्हणजे क्रयशक्ती हेच आपलं एक मोठं शक्तिस्थान आहे. त्यामुळे सेव्हिंग थोडी जरी कमी झाली तरी हरकत नाही. आणि त्यासाठी आपण ज्या कुठल्या FDIची इन्व्हेस्टमेंट आपण आणू शकतो आणि हे बॅलन्स ठेवू शकतो. म्हणजे असे जे अगदी शेवटचा प्रश्न आपल्याकडे अगदी अवधी कमी, एक समप असं आहे की असं लोक म्हणतात की कोविडच्या आधीचं जग आणि कोविड नंतरचं जग यात खूप फरक असणार आहे. मग सामाजिक दृष्ट्या असेल, बिझनेस दृष्ट्या असेल, आणि त्याचं अनिश्चितता आहे. अनिश्चितता हा या पॅन्डेमिकचा सगळ्यात मोठा की किती दिवस चालेल. लॉकडाऊन तर सोडून द्या, किती दिवस हे चालणार आहे, किती दिवस कोणालाच हे माहिती नाही. आणि त्यामुळे कुठे ना कुठे बऱ्याच उद्योजकांनी आमच्याकडे ज्या प्रतिक्रिया दिल्या होत्या की ह्या स्थिती मनात समजून देऊनच पुढे जायचं आहे आपल्याला. त्या दृष्टीने कोविड आधीचं जग आणि कोविड नंतरचं जग ह्यात जो फरक असणार आहे, अगदी थोडक्यात आपल्याकडे वेळ अगदी कमी आहे. शैलेशजी, तुम्ही मगाशी म्हणालात की सेव्हिंग्स जर का वाढलं तर कन्झम्पशन कमी होऊ शकतं. तर सेव्हिंग जर ज्या वेळेला वाढतं आणि कन्झम्पशन कमी होतं त्यावेळेला त्याचा अजून एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा येतो की तुमचं इन्व्हेस्टमेंट वाढतं. सेव्हिंग ज्याला वरती गेलं तर इन्व्हेस्ट. आणि भारतामध्ये माझ्या मते जर का भारताला 8, 9, 10% GDP ग्रोथ, रिअल ग्रोथ जर का द्यायचा असेल तर इन्व्हेस्टमेंट लेड ग्रोथ होणं जास्त महत्वाचं आहे कन्झम्पशनपेक्षा. त्यामुळे जर का आपण मगाशी जसं डिस्कस केलं की फॉरेन सेव्हिंग्स यायला पाहिजेत, इन्व्हेस्टमेंट यायला पाहिजे, तर ते जर का आपली सेव्हिंग्स वाढली तर आपण आपल्या स्वतःच आपली ग्रोथ फंड करू शकू. त्यामुळे ते महत्वाचं आहे. आणि आता तुमच्या या दुसऱ्या प्रश्नावरती येतो मी की प्री कोविड आणि पोस्ट कोविड. तर माझ्यामध्ये पोस्ट कोविड जग कसं असणार आहे ह्याच्याबद्दल किंवा बाजारपेठ कशी असणार आहे ह्याच्याबद्दल माझ्या मते लोकांचे विविध मत आहेत. क्रिस्टल बॉल गेजिंग करण्यासारखं आहे की भविष्यात काय होणार आहे. म्हणजे श्रीकृष्णाला देखील ज्याला द्रौपदीने विचारलं होतं भविष्यात काय होणार आहे, त्यांनी सांगितलं मला भविष्य बघत मला माहिती नाहीये, मी लोकांचे स्वभाव बघतो आणि त्या स्वभावावरनं भविष्याचा मी अनालिसिस करतो. तर माझ्या मते एवढा आपण निश्चित विचार करू शकू की डिजिटल वरती भर जास्त येणार आहे आणि सोशल डिस्टन्सिंग किंवा हायजीन ह्याकडे लोक जास्त विचार करतील. याच्यात सुंदर उदाहरण देऊन जर का तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर TCS नावाची जी कंपनी आहे त्यांनी एक प्रोजेक्ट 2025 असा लॉन्च केला आहे. त्यांच्याकडे आता लॉकडाऊनमुळे साधारण 50-60% लोक घरातनं काम करतात, पण त्यांचा ऑब्जेक्टिव्ह आहे की 2025 पर्यंत 75% लोक एम्प्लॉईज त्यांचे
घरातनं काम करतील, वर्क फ्रॉम होम हे होणार हे आहे. त्यांनी आधीच त्यामुळे एक माझ्या केलेलं मते कमर्शियल रिअल इस्टेट, जनरल शहरामध्ये जबरदस्ती आज लोक राहत आहेत, छोट्या घरामध्ये राहत आहेत, त्याच ट्रॅफिक मधनं या गर्दीत फिरत आहेत. माझ्या मते ह्याच्यातनं लोक बाहेर निघून माझ्या मते वर्क फ्रॉम होम माझ्या मते एक मेन स्टे होण्याची शक्यता दाट वाटतं, दिसते आहे. बरोबर. एफिशियन्सी वाढेल बरोबर आणि माझ्या मते ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट वरती पण येईल. मला वाटतं कुठेतरी आजच्याही वित्तमंत्र्यांनी जे आपल्याला सांगितलं, आज ज्या 9 मुद्द्यांवर त्यांनी भर दिला, कुठेतरी एक आत्मनिर्भरतेकडेच आपली वाटचाल आहे आणि ते सुद्धा समाजातल्या प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन. उद्याही कदाचित माननीय वित्तमंत्री काही आणखीन मुद्दे मांडतील. जे 20 लाख कोटीचं जे मोठं पॅकेज आहे, आपण जीडीपीच्या 10% ते पॅकेज दिलेलं आहे, त्या दृष्टीने उद्याही काही आपल्याकडे याची शक्यता आहे. आपण असेच आपल्या प्रेक्षकांसमोर अशी माहिती घेऊन पुढे येणार आहोत. आज अशी जी तुम्ही आणि उदयजी वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपणही उद्या याच कार्यक्रमात आपण भेटणार आणखीन माहिती घेऊन. आपण सर्वांनी सुरक्षित राहा, काळजी घ्या. धन्यवाद.